रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजची घटना आज आपण पाहणार आहोत. वासनेची भूक माणसाला माणसातून उठवते. त्याला नातेगोती पण कळत नाहीत. मात्र त्याच्या या वर्तनामुळेच त्याच्या आयुष्याची वाताहत होण्यास वेळ लागत नाही. अनैतिकतेची आग आता निसर्गाशी एकरूप असलेल्या भोळ्या बाबड्या आदिवासी समूहापर्यंत पोचली आहे. हे दुर्दैव म्हणावं लागेल. धुळे जिल्ह्यात एका तरुणाने गावातील एका महिलेशी अनैतिक संबंध ठेवले. हे तिच्या पतीला समजले तेव्हा तो भडकला. आपल्या पत्नीशी संबंध ठेवणाऱ्या त्या कोवळ्या तरुणाला मारण्यास तो तयार झाला आणि त्याने तो विचार आपल्या चुलत भावाच्या मदतीने अंमलात पण आणला. अनैतिक संबंधांमुळे एकाचा खून झाला आणि दुसरा तुरुंगात गेला. कोणताही पुरावा नसताना केवळ परिसरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 24 तासात या घटनेचा उलगडा केला. त्याची ही तपास कथा. तर त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हीच घटना आज आपण पाहणार आहोत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत तेलामहुपाडा ही कष्टकरी आदिवासी जमातीची लोकवस्ती असून या वस्तीमध्ये सावित्रीबाई सोहजा पावरा ही शेतमजूर राहत होते. तिला 2 मुले आहेत. लक्ष्मण हा तिचा मोठा मुलगा तर नानसिंग हा लहान मुलगा. नानसिंग हा 26 वर्षाचा असून तो अविवाहित आहे. ती सध्या आपल्या मुलगा नानसिंग पावरा याच्यासोबत राहते. तिचा मोठा मुलगा लक्ष्मण पावरा हा आपली पत्नी कविता, मुले रोहित व रितेश या दोघा मुलांसह तेलामहू पाल्यातच स्वतंत्र राहतो, म्हणजे वेगळा राहतो. लक्ष्मण आणि त्याचा लहान भाऊ नानसिंग हे शेती व शेतमजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025ची ती रात्र होती. सावित्रीबाईने जेवण करून ठेवले आणि मुलांची वाट पाहत ती बसली होती. पण तो काही घरी येण्याची चिन्हे दिसनात. दिवसभराच्या कामामुळे तिला भूक लागली होती म्हणून तिने जेवून घेतले. सकाळी बोराडी गावात मोबाईल दुरुस्तीसाठी गेलेला तिचा लहान मुलगा नानसिंग वेळाने का परत घरी येईना या आशेने ती दाराकडे डोळे लावून बसली होती. मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता तो तीर्थबड गावातील संतोष भाट्या पावरा नावाचा आपल्या सहकार्यासोबत त्याच्या मोटारसायकलने आपल्या तेलामहुपाड्या गावात आला होता. हे सावित्रीबाईला माहिती झाले होते. पण तो अजूनही घरी का आला नाही याबद्दल तिच्या मनात राहून राहून शंका निर्माण होत होती. बाहेरगावी गेलेला नानसिंग गावात आला आहे म्हणजे तो घरी नक्की येईल याची आशा सावित्रीबाईला होती. म्हणून तिने अंथरुणावर अंग टेकले पण झोप काही येईना. आईचंच काळीच ते या कुशीवरून त्या कुशीवरती लोळत होती. अखेर थकवेने तिचा डोळा लागला आणि सकाळी जाग आली तेव्हा तिचे लक्ष नानसिंग जिथे झोपतो तिकडे गेले. पण त्या जागी नानसिंग नव्हताच. तिने लगेच आपल्या मोठ्या मुलाचे घर गाठले आणि त्याला दुसरा दिवस उजाडला होता. शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 6 वाजता सावित्रीबाईने घाईघाईने आपल्या मोठ्या मुलाकडे म्हणजे लक्ष्मण पावरा याच्याकडे जायला निघाली. नानसिंग अजून घरी आला नाही हे सांगायलाच ती त्याच्याकडे चालली होती. तेवढ्यात गावातील सांगू पावरा या सावित्रीबाईच्या घरी आला आणि सांगू पावरा हा सकाळी शौचासाठी गावातील पुलाकाठी गेला असता त्याला नानसिंग म्हणजे सावित्रीबाईचा लहान मुलगा हा रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याचे दिसले होते. तेच पाहण्यासाठी सांगू हा सावित्रीकडे आला होता. आपला मुलगा नानसिंग हा रक्तबंबाळ अवस्थेत गावातील पुलाजवळ पडला असल्याचे कळताच सावित्रीबाईला घाम फुटला. तिचं अंग थरथरायला लागलं. मनातून घाबरलेली सावित्रीबाई त्याच अवस्थेत आपल्या पुतण्या जगन वाण्या पावरा याला घेऊन घटनास्थळी गेली. तेव्हा तिला तिचा नानसिंग हा रक्तबंबाळ अवस्थेत व बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. नानसिंगची ती अवस्था पाहून सावित्रीबाईच्या पायाखालची जमीन सरकली. ती ओक्साबोक्शी रडायला लागली. त्याच अवस्थेत सावित्रीबाईने गावातील गंगाराम यांच्या फोनवरून आपला मोठा मुलगा लक्ष्मणला या घटनेची माहिती दिली. आपला भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडल्याच्या आईकडून कळताच लक्ष्मण हा तात्काळ घटनास्थळी गेला. आई सावित्रीबाई छाती बडबडत माय मोकळून रडत होती.
तिच्या शेजारी गावातील रेस्ताम, नानू, विक्रम हे उभे होते. ज्या खड्ड्यात नानसिंग रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता त्या खड्ड्यात लक्ष्मणने उडी मारली आणि आपल्या भावाला निहाळले. तेव्हा नानसिंगच्या डोक्याला, छातीला, पोटाला, पाठीला गंभीर जखमा झाल्या होत्या. वेळ न दवडता लक्ष्मणने नातेवाईक लोकांच्या मदतीने एका वाहनातून शिरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल केले. नानसिंगची गंभीर अवस्था पाहून रुग्णालयातील डॉक्टर जे होते त्यांनी जलद गतीने उपचारासाठी दाखल केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही, कारण तो मरण पावला होता. तसेच डॉक्टरांनी घोषित केले. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर मृतदेह नानसिंगचा मोठा भाऊ लक्ष्मण याच्या ताब्यात दिला. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सांगली पोलीस स्टेशनचे जे PI होते हिरेसाहेब, त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि त्यामध्ये जे अज्ञात इसम होते नानासिंगच्या सर्वांगावर तीक्ष्ण हत्याराने बोक असल्याचे, म्हणजे एका चाकूने त्याच्या अंगावर वार करण्यात आले होते आणि त्यात त्याचा मृत्यू झाला होता, असं पोस्टमॉर्टममध्ये सांगितलं होतं. त्यानुसार लक्ष्मण सोजा पावरा यांनी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या तपासात एक धक्कादायक माहिती उघड होत गेली. पोलिसांनी या घटनेची जसजशी चौकशी केली तसतशी यामध्ये विचित्र अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली. नानासिंग वयाची 25शी पार केली होती, पण तो अद्याप अविवाहित होता. त्याच्या मनात तारुण्यसुलभ भावना जागृत होणे स्वाभाविक होते. त्याला श्रीसुखाची आस होती. या मानसिकतेतून त्याच्या हातून चूक झाली. त्याची नजर मुकेश पावरा याच्या पत्नीवर पडली. तो तिच्या मागे पुढे करू लागला. सतत तिचा पिच्छा पुरवल्याने तिच्याही मनात त्याच्याबद्दल वेगळी भावना जागी झाली आणि एका क्षणी तिचाही पाय घसरला. दोघात प्रेम संबंध तयार झाले. नानासिंगने एक मोठी चूक केली. त्याने मुकेशच्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. या दोघांचे शारीरिक संबंध चोरी छुपे संबंध असले तरी त्या छोट्या गावात ते फार काळ लपून राहिले नाहीत. या संबंधांची माहिती तिचा नवरा पती जो होता मुकेश पावरा याला समजली. तेव्हा त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. आपला विश्वासघात झाल्याला पाहून तो प्रचंड चिडला. ज्याच्यावर विश्वास ठेवायचे तेच घातकी निघाल्याने काय करावे हे त्याला सुचेना. तो अस्वस्थ होता. त्याला नानासिंगबद्दल खूप राग होता. काही करून त्याचा काटा काढायचा असा विचार मुकेश करू लागला. त्याने मनातला राग आपल्या चुलत भाऊ आणि जिवलग मित्र बागल सिंग याला सांगितला. आपल्या भावाची अवस्था पाहून त्यालाही वाईट वाटले. नानासिंगने केलेल्या कृत्याचा त्यालाही राग आला. त्याने मुकेशला साथ देण्याचे आश्वासन दिले. मग त्या दोघांनी मिळून नानासिंगना संपवण्याचा कट रचला. गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी नानासिंग पावरा हा बोराडी गावातून मोबाईल दुरुस्त करून संतोष याच्या मोटारसायकलवरून आपल्या गावी म्हणजे तेलेमहुपाडा येथे आला होता. तेव्हा तो दिवसभराच्या दगदगीने आणि मोटारसायकलच्या प्रवासाने थकला होता. त्याचा फायदा बागलसिंग आणि मुकेश पावरा यांनी घेतला. नानसिंग आणि बागलसिंग यांची भेट झाली. तेव्हा नानसिंगने आपले दिवसभराच्या दगदगीचे खूप थकल्याचे बालसिंगला सांगितले. त्यावर बागलसिंग त्याला दारूच्या गुत्त्यावर घेऊन जातो. त्याने दारू घेतली आणि नानसिंगला तुझा थकवा कमी होईल असे म्हणत आग्रहाने दारू पाजली. आता नानसिंग दारू रिचवत बसला. या दरम्यान बागलसिंगने मुकेशच्या मोबाईलवरून सांगितले की तू गावातील निर्जन स्थळी पुलाच्या परिसरात ये. तेव्हा मुकेश हा कोळीत गावात होता. बागलसिंगचा फोन येताच मुकेश याने धारदार चाकू घेतला. तो चाकू मोटारसायकलमध्ये लपवला आणि आपल्या गावाजवळ बाहेरील पुलाजवळ आला. त्याला बागलसिंग हा नानसिंग याच्याबरोबर गप्पा मारत असल्याचे दिसले. तो त्या ठिकाणी आला आणि त्याने आल्याच मागच्या बाजूने जो नानसिंगच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार प्रहार केला. या प्रहाराने नानसिंग घेरी येऊन जमिनीवर कोसळला. त्या सरशी मुकेश याने मोबाईलमध्ये मोटारसायकलमध्ये लपवलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि त्याच्यावर सपासप वार केले. नानसिंगच्या ओटीपोटी मस्तकावर त्याने पाठीवर काही वेळात भरपूर वार केले. काही वेळातच नानसिंग रक्तबंबाळ होऊन कोसळला. तो मरणारच याची खात्री पटल्यानंतर तो आणि बागलसिंग यांची
घटनास्थळावरून तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी नानसिंगचा मृतदेह आढळून आला. तेलेमहू पाड्यातील 26 वर्षीय नानसिंग सोहजा पावरा या तरुणाचा निर्जनस्थळी मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आल्याची बातमी शिरपूर तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण शिरपूर तालुका या घटनेने हादरला. भयाचे वातावरण होते. या वातावरणातही पोलीस अधीक्षक श्रीकांत सर आणि जे बाकीचे त्यांची टीम होती त्यांनीही या परिसरात वातावरण बिघडू नये म्हणून आवश्यक ती दक्षता घेण्याचा प्रयत्न केला आणि या जो गुन्हेगार होता त्याला त्वरित पकडून गुन्हेगार शोधून त्याला गजाआड टाकण्याच्या सूचना वरिष्ठांना दिल्या. आता घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जे तिथले स्थानिक PI होते त्यांनी त्या भागातील जी तपासाची जबाबदारी होती ती विविध अधिकाऱ्यांवर सोपवली. अतिशय निर्जन स्थळी एकांतवासात व मध्यरात्री करण्यात आलेल्या या हत्येचा कोणताही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पुरावा नसल्याने प्रकरणाचं उत्कलन करणं आव्हानात्मक होतं. पण वरिष्ठांनी केलेल्या त्यांना जो आदेश दिला होता त्या आदेशाला तडा न जाता कामा नये याची जाणीव ठेवत जे PI होते त्यांनी तिथल्या जे पथक होते त्यांना त्या तपासाच्या ज्या एक धागा सापडला आणि तो धागा होता मयत नानसिंग सोजरा जो पावरा होता सोजा पावरा या गावातीलच एक विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते हे त्यांना कळलं. ते संबंधित महिलेच्या पतीला खटकत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली होती. त्या दृष्टीने त्या तेथील जे PI होते जयपाल हिरे यांना आपल्या संशयाची सुई संबंधित विवाहित महिलेच्या पतीवर स्थिर झाली आणि त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो तो नानसिंग होता त्याचे प्रेमसंबंध त्या महिलेबरोबर होते तिचा जो नवरा होता मुकेश याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आता मुकेश हा पावरा या विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याचा या खुनाशी संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न केला. पण मुकेश याने आपल्या या प्रकरणाचे सूत्रम संबंध नाही हे पोलिसांना पटवून दिले. पोलिसांनी पुन्हा एकदा प्राथमिक जबाबदारी पडताळणी सुरू केली आणि एक आशेचा किरण त्यांना सापडला. बागल सिंग हा जो नामक युवक होता हा मुकेश पावरा याचा मित्र होता. तपास पथकाने चौकशीत त्याला ताब्यात घेतले. पण ही कृती करताना चौकशी पथकाने सावधगिरी बाळगली. बागल सिंग याला ताब्यात घेतले आहे हे मुकेश याला कळूनच दिलं नव्हतं. प्रत्यक्षात बागल सिंग याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने या प्रकरणाशी माझं देणं घेणं नसल्याचा आव्हानच तपास पथकाला तोंडघशी पाडायचा प्रयत्न केला. तरीही तपास पथकाने चिकाटी सोडली नाही. सर्वांनी बागल सिंगला घेरत त्याच्यावर एक मागून एक प्रश्नाचा बडीमार केला. शेवटी बागल सिंगने गुन्हा कबूल केला. मुकेश म्हणजे जो तिचा प्रियकर होता आणि बागल सिंग या दोघांनीच नानसिंग याचा खून केला असे त्याने कबूल केले. या प्रकरणातील मुख्य जो संशयित अद्याप मूग गिळून बसला असल्याचं तरी गुन्ह्यात सहकार्य करणाऱ्या त्याच्या साथीदाराने गुन्हा कबूल केल्याने त्याचा साथीदार जो होता मुकेश याला बोलते करा असे पोलिसांनी म्हणजे SP साहेबांनी त्यांना आदेश दिले. त्यानंतर जो पथकाचा आता यशस्वी जो त्यांनी गुन्हा कबूल केला होता त्यामुळे त्यांना पण आनंद झाला. पण खुनामागचे रहस्य समजल्यानंतर या घटनेतील मुख्य आरोपी मुकेश पावरा याच्याकडे आपला मोर्चा पोलिसांनी वळवला. त्याला ताब्यात घेऊन बागलसिंग पावरा याचा कबुली जबाब ऐकवण्यात आला. तो ऐकताच मुकेश याने उसने अवसान गळून पडले. त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. त्याचाही कबुली जबाब पोलिसांनी कॅमेरा कैद केला. अशा प्रकारे पोलिसांनी 24 तासात या गुन्ह्याचा उलगडा केला. तर मित्रांनो जे आजकाल आपण बघतो शहरात ग्रामीण भागात अनैतिक जे विवाहबाह्य संबंध तयार होतात जवळजवळ 99% गुन्हा म्हणजे गुन्हा नाही पण जे विवाहबाह्य संबंध आहेत त्यांचा शेवट अशा प्रकारेच वाईट अवस्थेत होतो. हे आपण यापूर्वीही बरेचशा व्हिडिओमधून पाहिलेलं आहे. पण जे निसर्गाशीच एकरूप असा हा आदिवासी समाज आहे की जिथे म्हणजे आता आपलं भारतातलं तर जाऊ द्या पण मध्ये एक न्यूज अशी आली होती की ॲमेझॉनच्या जंगलामध्ये जो काही जे उद्योगपती होते त्यांनी त्या आदिवासींसाठी की आपल्या बाहेरील जगाशी त्यांचा संपर्क व्हावा याच्यासाठी त्यांना मोफत वायफाय आणि मोबाईल घेऊन दिले. तर त्या आदिवासी समाजामध्ये त्या मोबाईलवर पूर्ण व्हिडिओ म्हणजे जे आपण सेक्स व्हिडिओ म्हणतो किंवा
जे मुलं पाहतात आपल्याकडे पोर्न व्हिडिओ, तेच लोक ते जास्त पाहायला लागले. म्हणजे त्याचा जो उद्देश होता मूळ तो राहिला बाजूला आणि त्याचा दुसऱ्याच उद्देशासाठी त्याचा वापर होऊ लागला. म्हणजे ते आदिवासी समाज हा एक प्रकारे कष्ट करणारा निसर्गाशी एकरूप असणारा आणि ते त्यांच्याच धुंदीत असणारा तो समाज असायचा. तो कोणाच्या आद्यात नसतो, मध्यात नसतो. पण आता हे मोबाईलच्या नादाने किंवा वेगवेगळ्या प्रकारे हळूहळू त्यांच्यासुद्धा आता अनैतिक संबंध, प्रेमसंबंध, खुणा, मारामाऱ्या, दारू हे व्यसन यांच्यातसुद्धा आता वाढायला लागलेलं आहे. हे आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजते. तर अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.